हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर श्रावण स्पेशल 7 दिवसाच्या 7 व्हेज थाळी आपण बघत आहोत. तर मस्त अशी झटपट होणारी व्हेज थाळी बनवलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता इथे मी तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात. आपण तांदूळ आणि बटाट्याचा कुकर लावून घेणार आहे. आणि इथे मी एक मोठा असा बटाटा घेतला आहे धुवून. त्याच्यामध्ये पाणी ठेवूयात आणि छान अशा कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात. आता इथे चवळी आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी ते कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो घेतलेला आहे. कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचा. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदरचे लसूण, आलं, जे जाड वस्तू आहे ती टाकायची, म्हणजे छान असं बारीक होतं. आता मसालाही छान असा वाटून घेतलेला आहे. कुकरमध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं छान असं फुलू द्यायचं. त्याच्यामध्ये आपण हे वाटण जे बनवून घेतलेलं आहे ते वाटण टाकूयात. कढीपत्ता टाकूयात आणि इथे चवळी घेतलेली आहे. चवळी मी 3 ते 4 तास छान अशी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. बघू शकता छान अशी भिजलेली आहे. आपण चवळी आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे. अगदी झटकीपट आणि मस्त होते. छान असा मसाला भाजून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात. हळद टाकलेली आहे, धना पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, छान कलर येण्यासाठी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला. व्यवस्थित हे 1 मिनिटभर आपण परतून घेऊयात. आणि याच्यामध्ये आपण आता भिजवून घेतलेली चवळी टाकूयात आणि बटाट्याच्या मोठ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. बटाटा टाकूयात आणि छान असं हे एकजीव करूयात आणि गरजेनुसार पाणी टाकूयात. आपल्याला आता सुकी भाजी बनवायची नाही, आपल्याला अशी ग्रेव्ही ठेवायची आहे. कोथिंबीर टाकूयात. बघू शकता अगदी पाणी जास्तही मी टाकलेलं नाही. चवीनुसार मीठ टाकूयात. आपल्याला अशी ग्रेव्हीमध्ये भाजी बनवायची आहे, जास्त रस्साही बनवायचा नाही आहे. आणि कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरच्या छान अशा 2 शिट्ट्या करून घेऊयात. आता इथे मी शिरा बनवणार आहे. अगदी साधा सोपा शिरा बनवणार आहे. आता इथे मी तेल टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये छान असा आपण शिरा भाजून घेऊयात. मस्त असा शिरा बनवताना रवा अगोदर आपला छान खमंग असा एकदम हलका फुलका होईपर्यंत भाजून घ्यायचा. रवा छान असा भाजलेला आहे. एका ताटामध्ये काढून घेते आणि आता त्याच कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवूयात. पाणी टाकलेलं आहे, साखर टाकायची आणि 1 पाव चमच तूप टाकायचं आणि छान असं हे उकळून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये मी काही काजू बदाम काही टाकलेलं नाही आहे. अगदी साधा नॉर्मल शिरा बनवणार आहे. आणि त्याच्यामध्ये रवा टाकूयात आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि हे झाकून ठेवून घेऊयात. बघू शकता 3 ते 4 मिनिट झाकून ठेवून झालेलं आहे. पाहू शकता मस्त असा शिरा आपला फुललेला आहे. छान झालेला आहे शिराही आपला, पाहू शकता. आता इथे बटाटा भजी बनवणार आहे. तर बेसन पीठ मी कालवून घेतलेलं आहे. आता हे जरा दाट वाटतंय, थोडंसं आपण पाणी टाकून मिक्स करूयात. तर बेसन पीठमध्ये मिक्स करताना बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडासा ओवा आणि मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे. आणि ते बटाट्याचे हे असं छान असे स्लाइस करून घेतलेले आहेत. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आता एक करून बटाटा भजी सोडून घेऊयात. व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी दाखवलेलं नाही आहे, अगदी थोडक्यात दाखवलेलं आहे बटाटा भजी. आणि छान अशी अलटी पलटी करून छान अशी आपण बटाटा भजी तळून घेणार आहे. बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत. छान असे तळून घ्यायचे आणि आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले जे भजी आहेत ते छान असे आपण तळून घेऊयात ह्याच पद्धतीने.
बघू शकता मस्त असे. आता बटाटा आपला आहे ना छान असं उकडलेला आहे, थंड झाला आहे, सोलून घेतलेला आहे. तर एका परातीमध्ये ना खिसणी घेतलेली आहे आणि आपण बटाटा आहे ना खिसून घेऊयात. बटाट्याची पुरी बनवणार आहे आपण. पाहू शकता मस्त असा बटाटा खिसून घेऊयात. बटाटा खिसून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी गव्हाचं पीठ घेणार आहे. चाळून घेऊयात. 1 ते 2 चमच आहे ना बेसन पीठ टाकायचं, म्हणजे मस्त अशी कुरकुरीत अशी आपली पुरी होते. कसुरी मेथी घेतलेली आहे भरपूर अशी. कसुरी मेथी अशी चोळून टाकूयात. ओवा घेतलेला आहे, ओवाही छान असा चोळून टाकूयात. मस्त अशी आपली खमंग बटाटा पुरी होते. चवीनुसार मीठ टाकूयात. सगळं व्यवस्थित मिक्स करूयात आणि थोडं पाणी टाकून आहे ना छान असं हे पीठ मळून घेऊयात. हे पीठ जास्त पातळ मळायचं नाही, अगदी घट्टसर मळायचं. आणि पीठ मळलं की लगेचच पुऱ्या लाटायला घ्यायच्या. हे जास्त वेळ जर पीठ ठेवलं तर पातळ होतं, त्याच्यामुळे पीठ मळलं की लगेचच आपण पुरी बनवायला घेणार आहे. पीठ छान असं मळलेलं आहे, बघू शकता. आता भाजी ही आपली बघूयात झाली का. तर हे बघा, जशी आपल्याला हवी होती भाजी अगदी तशीच मस्त अशी झालेली आहे. आपली चवळी बघूयात शिजली आहे का. चवळी ही छान अशी शिजलेली आहे. आता आपण पुरी बनवूयात. आता केवढी मोठी पुरी हवी आहे ना तेवढे असे गोळे उंडा करून घेऊयात आणि आपण पुऱ्या छान अशा आहेत ना दोन्ही साईडून पुरी लाटतानाही ना दोन्ही साईडून लाटायची. जास्त पातळही ठेवायची नाही, जास्त जाडही ठेवायची नाही. पुऱ्या आपण आहे ना लाटून घेणार आहे. तर मी श्रावण स्पेशल 7 दिवसाच्या 7 व्हेज थाळी बघत आहे. व्हिडिओ जर तुम्ही अगोदरचे बघितले नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा आणि आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. हे बघा छान अशा पुऱ्या आहेत ना लाटून घेतलेल्या आहेत. तेलही गरम झालेलं आहे. आपण आहे ना आता पुऱ्या छान अशा तळून घेऊयात. तर मस्त अशी व्हेज थाळी आपली आज झालेली आहे. बटाटा पुरी, चवळी आणि बटाट्याची रस्सा भाजी, बटाटा भजी, लोणचं, पापड, भात आणि गोडासाठी शिरा बनवलेला आहे. तेल इथे ना छान असं गरम झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पुरी सोडूयात आणि पुरी सोडली ना की झाऱ्याने ना ह्या पद्धतीने पुरीवरती तेल टाकायचं, म्हणजे पुरी छान अशी आपली टम्म फुगते. बघू शकता. आणि अलटी पलटी करून घेऊयात आणि पाहू शकता पुरीमध्ये कसुरी मेथी, ओवा टाकला ना त्याच्यामुळे मस्तच अशी आपली खमंग अशी पुरी झालेली आहे. दिसायलाच किती सुंदर अशी दिसते, पाहू शकता. तर ह्याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या ना तळून घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.